माझं नाव तृप्ती भुजबळ. मी ॲमेझॉनमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करते. नाटक, नृत्य छंद आहे माझा. आणि प्रसाद आचरेकर जो आमच्या नाटकाचा डिरेक्टर आहे, तो ॲक्टिंग अकॅडमीमध्ये मी जेव्हा होते तेव्हा तो माझा कलीग होता, मित्र होता. आणि तो स्वतः हे नाटक डिरेक्ट करतो आहे. तर त्यानेच मला अप्रोच केलं की तू असा रोल आहे आणि तू करशील का. सो मला स्क्रिप्ट आवडली, रोलही आवडला आणि तसंच मी या नाटकामध्ये म्हणजे माझी एंट्री झाली. नमस्कार, मी राणा राजपूत. माझं पण सेम आहे. आम्ही दोघं पण एकाच बॅचमध्ये आहे. प्रसाद पण आमच्या नाटकासोबत आणि आम्ही सोबत कामही केले आहे. आणि प्रसादमध्ये म्हटलं की माझं नाटक आहे, स्वतः लिहितो आहे, त्याच्यासाठी तुम्ही काम करशात का. मी विचारलं पहिले की काय आहे कॅरेक्टर वगैरे. त्यांनी सांगितलं बापाचं कॅरेक्टर आहे वगैरे, तृप्ती करते आईचं. म्हटलं बापाचं कॅरेक्टर एज वगैरे 60 वगैरे असेल. हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि मी ते ॲक्सेप्टही केलं की ॲज अन ॲक्टर मी न्याय देऊ शकतो का नाही. हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि माझ्यासाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर मी प्रॉपर पुण्यातला नाही, मी प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचा आहे. विक्रम गोखले सरांचे आम्ही स्टुडंट आहोत दोघं पण, आणि बाकी आमचे कॅरेक्टर आहेत ते पण विक्रम सरांचे स्टुडंट आहे. तिथून आमची सुरुवात झाली ॲक्टिंग या करिअरसाठी. त्यानंतर आम्ही खूप नाटकही केले, पथनाट्य वगैरे. मग आता हा आमचा कमर्शियल नाटक आहे पहिलं, आणि खूप आनंदही येतो आहे करताना, खूप मजा मस्ती करतो आहे. बघू. नाटकामध्ये माझं जे कॅरेक्टर आहे तर मी आई म्हणजे बेसिकली सावतीन असं नाव आहे माझ्या कॅरेक्टरचे, जे मी सासू म्हणून करते आहे. तर ते कॅरेक्टर जेव्हा मला प्रसादनी पहिल्यांदा सांगितलं तर चॅलेंजिंग वाटलं, कारण की ॲक्च्युली सिनियर रोल आहे तो. बरेचसे व्हेरिएशन्स आहेत कॅरेक्टरमध्ये. म्हणजे भावनांची चढउतार खूप आहे. कुठे सौम्य भावना आहेत, कुठे खूपच अग्रेसिव्ह भावना आहेत. तर ते चॅलेंजिंग वाटलं. आणि प्रल्हाद, बायको उठव रे तुझ्या. सकाळचे 7 वाजले तरी शिस्त नाही तुझ्या बायकोक. माझी किरकिर वाटता, मग बायकोक शिस्त लाव ना, माझी किरकिर होणार नाही. माझं वय आत्ता 40 वर्ष आहे आणि मला जे कॅरेक्टर करायचं आहे तर ते कॅरेक्टर साधारणतः 60+ कॅरेक्टर आहे. त्याच्यानुसारच म्हणजे मॅच्युरिटी ही नुसतीच आम्हाला शाब्दिक न दाखवता ती चेहऱ्यावरती सुद्धा दिसली पाहिजे. सो ते नुसतं स्क्रिप्ट वाचून कळत नव्हतं. थोडेफार यूट्यूबचे व्हिडिओज बघितले, थोडेफार ओल्ड एज कॅरेक्टर्सचे व्हिडिओज बघितले मी, ज्याच्यामधनं कळलं की काय आम्हाला एक्सप्रेशन नक्की द्यायचे आहेत, इमोशनल सीन्सला कसे द्यायचे आहेत. ॲज अ सासू म्हणून जेव्हा मी थोडीशी कुचकटसारखी वागते तर एक कुचकट सासू कशी एक्सप्रेशन देणार याचासुद्धा अभ्यास केलेला आहे की एक्सप्रेशन कसे देता आले पाहिजेत किंवा काय दिले पाहिजेत. अरे महेश सकाळीच लक्ष्मी सोडूक गेल्यान. लक्ष्मी असतंय तर तुमका हाक मारलाय नसतंय मी. अरे मेल्या, आधी बायकोक सांग आंघोळ करूक, पारोशान चूल पेटवू नकोस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवाजाची जी चढउतार आहे की तुमचे जसे जसे भावना बदलतात. कधीकधी सॅड मुमेंटला म्हणजे हसून किंवा खूप मोठ्याने जर सीन्स असतील ते इझिली देता येतात, पण इमोशनल सीन्सला आवाज कमी पडतो, कारण की एकदम लो पिचमध्ये आपण जातो, त्यामुळे आवाज एवढा येत नाही. तर त्याच्यावरती आम्हाला काम करावं लागलं. माझं वय आता 30 वर्ष आहे. मी जो कॅरेक्टर प्ले करतो आहे 60 वर्षाचा. आता माझे 30 वर्षाची बॉडी लँग्वेज अशी, मी ताट राहू शकतो, बसू शकतो, चालू शकतो फास्ट. माझी सवय. आता वयानुसार मी फास्ट वगैरे चालतो, पण माझं जो कॅरेक्टर आहे 60 वर्षाचा, मला त्याच्यात नेपथ्यानुसार आणि माझी बॉडी लँग्वेज मला खूप म्हणजे स्लो चालावं लागतं, बोलावं लागतं. सावतीनी धर चहा पे, तापण माझ्या हातची, आणि जास्त विचार करू नगस. सावतानू, तुम्ही कशा काढलंस मी असताना. आता आपणच एकमेकांना समजान घेऊ. काही आता माझ्या हातात काठी आहे, ते पण कशी हाताळायची, त्या गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या. आता नाही, आता प्रॅक्टिस केली तर ती सहजासहजी आम्ही वापरू शकतो आहे. त्यानंतर एक
हाफनंतर नाटकाच्या मध्यांतरनंतर माझं वय आम्ही खचून जातो. त्यानंतर माझी बॉडी लँग्वेज खूप डाऊन आहे. काठी पण मला हाताळता येत नाही, वस्तू उचलता येत नाही, ते खूप डिफिकल्ट आहे. बॉडी खूप झुकेल वगैरे, शब्दात थरकाप वगैरे वयानुसार, ह्या सगळ्या गोष्टी डिफिकल्ट आहे आमच्यासाठी. आपला ह्या घरचा महाभारत संपला असता गो. भीष्म, द्रोण आणि गांधारी यांच्यात आणि आपल्यात कायच फरक नाही बघ. चाय चांगली झाली असा हा. या तुका पण माहीत असा आणि मका पण प्रमिलेची हातची चहा माझ्या चहापेक्षा खूप चांगली होती. आता तू सांगणार कोणाक? सावतीनी आता सगळं देवाच्या हातात सोडलंय. आपली चूक होती, त्याचा फळ अजून काय काय दुःख भोगूचा हे देव जाणे. पण करतोय ॲज अन ॲक्टर, आम्ही त्याला न्याय देऊच. म्हणजे ॲक्च्युली रेग्युलर लाईफमध्ये माझा थोडा मिश्किल स्वभाव आहे. हसी मजाक, जास्ती कोणावर ओरडणं वगैरे असं म्हणजे माझा स्वभावच नाही आहे तो मूळतः. पण या नाटकामध्ये मी ॲक्च्युली खूप अशी खडूस सासूचा रोल करते आहे. सो इनिशियली खडूसपणा दाखवणं हे एक चॅलेंज होतं माझ्यासाठी. म्हणजे ते खडूस एक्सप्रेशन चेहऱ्यावर आले पाहिजेत. ते डायलॉग्स बोलतानासुद्धा ते एक्सप्रेशन अगदी उठून दिसले पाहिजेत. तेवढा आवाजामध्ये चढ उतार आला पाहिजे. सो त्या सगळ्या गोष्टींवरती भरपूर काम करावं लागलं. कारण मूळतः तो स्वभाव नसल्यामुळे ते थोडंसं डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. हो का? मग काय येतं? बोलता येतं का चुरूचुरू? वा, शिकून सवरून डॉक्टर झालात. चूल पेटवण्यासाठी जा पेटवा चूल. मुंबईवालीक सांगितलंय मी ता बनवता. एका जमा चुलीवरचं चाय काय गो. असिस्टंट गेलो असा चूल पेटूक. डॉक्टर प्रल्हाद, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण आता प्रॅक्टिस करून करून ते झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी चॅलेंजिंग मुवमेंट्स आहेत. जसं की मी आधी सांगितलं की नऊवारी साडी घालायची आहे, तर कोकणी बायकांचं बसणं, त्यांची बसण्याची स्टाईलसुद्धा वेगळी असते. आपल्याकडे नॉर्मल म्हणजे महाराष्ट्र म्हणा किंवा विदर्भ म्हणा, आपण तिथे बसतो किंवा कोकणात बसतो, थोडं काष्ट्यातली स्टाईल बसण्याची वेगळी पडते. त्यामुळे मला अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरती, छोट्या छोट्या मुवमेंट्सवर काम करावं लागलं की मला बसायचं आहे कसं, बसल्यावरती मला हाताच्या मुवमेंट्स कशा ठेवायच्यात, ती मुवमेंट घेऊन मला डायलॉग कसे बोलायचे आहेत. सो ह्या अगदी बारीक बारीक गोष्टी होत्या ज्या कधीही विचारच केलेला नव्हता किंवा कधीही त्या मुवमेंट्समध्ये मी वावरलेलीसुद्धा नाही आहे. सो हे चॅलेंजिंग होतं मुवमेंट्सपासून, एक्सप्रेशनपासून. आणि कुठे राग दाखवायचा आहे, कुठे थोडंसं सौम्य दाखवायचं आहे. सो तिथे काही मुवमेंट्स आहेत जिथे थोडा कमरेवर हात ठेवायचा आहे किंवा वाकायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी की एक खवसट सासू आणि कोकणातली सासू ती पण, तिच्या मुवमेंट्स कशा असतील, तो त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. म्हणजे स्क्रिप्ट तर होतीच, पण त्या स्क्रिप्टला साजेसे आमच्या मुवमेंट्स, आमचे एक्सप्रेशन्स. सो ह्याचा पूर्ण अभ्यास केला. नवीन नवीन होतं तेव्हा बऱ्यापैकी डिफिकल्ट वाटत होतं, पण आता प्रॅक्टिस करून ते इतकं सहज अंगवळणी पडलं आहे की अगदी सहजरित्या आम्ही ते स्टेजवरती करू लागलो आहोत. मी तसं प्रॉपर छत्रपती संभाजीनगर, आत्ता त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, ते पहिले औरंगाबाद होतं. तिथली भाषा मराठवाडा, ती भाषा मराठी. आणि आम्ही जे कॅरेक्टर करत आहोत सावंत आणि सावतीनी, ती मालवणी भाषा आहे. आजपर्यंत आम्ही मी तर मालवण, त्या गोवा ह्या साईडला गेलेलो नाही. ते आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होते ती लँग्वेज. त्याच्यातले शब्द खूप म्हणजे माहीतही नाही आम्हाला की ते शब्द काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. ते आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. पण आम्ही त्याचा अभ्यास केलं. त्यानंतर माझे मित्र म्हणजे आमचे लेखक दिग्दर्शक प्रसाद आचरेकर, ते स्वतः मालवणचे, तिकडचे. मग त्यांनी आम्हाला त्यांचा अर्थ त्यांनी समजून सांगितलं, ह्या गोष्टी अशा आहे, याचा अर्थ असं आहे. मग आम्ही त्या गोष्टी समजलो. मग आम्हाला त्यात फायदा असं झाला की ट्रेस ऑन वर्ड कुठं द्यायचं, तो शब्दाचा अर्थ काय, त्यानुसार आम्ही पीक करू शकतो, डाऊन करू शकतो त्या शब्दाला. चॅलेंजिंग आहे, पण आता खूप बसलं आणि खूप छान झालं आहे. आणि त्याचा अर्थ पण कळालं आहे की भरपूर चांगलं झालं. सावतीनी मुलांका फोन कर, बघ तरी किती वाजता येतात.
आता ना मी तेवढाच करते. हे का फोन लाव, ते का फोन लाव. घरच्या गणपतीचा विसर्जन असा त्यांका समजत नाही लवकर येऊचा. सावतीनी गावातले गणपती 4 वाजता बाहेर पडतली. वय वय आणि प्रल्हाद आणि महेशदा नाही इलो तर आम्ही असं आहे. सावतीनी ही मुलं असत म्हणून बरं ता जाऊ दे. तुका सांगलंय फोन कर मुलांका, बघ तरी खय पोहोचली. मालवणी भाषा ही म्हणजे अगदी डीप कोकणातली भाषा आहे. त्यातले बरेचसे शब्द जे आहेत ते त्याचा अर्थच माहीत नसल्यामुळे कसं त्याला म्हणजे त्याला कितपत जोर द्यायचा आहे किंवा त्या शब्दाला नक्की कुठं वापरायचं आहे हे जेव्हा इनिशियली आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचली तेव्हा काही शब्द वाचून थोडं हसू आलं की कळत नव्हते हे शब्द काय. कारण मी प्रॉपर पुण्याची आहे, माझी प्रॉपर पुणेरी प्रमाण भाषा असल्यामुळे मलाही मालवणी भाषेचा एवढा अनुभव नव्हता. सो स्क्रिप्ट आम्ही वाचली, डिरेक्टरनी आम्हाला समजून सांगितलं पण त्याच्याशिवाय आम्ही यूट्यूबवर सुद्धा बरेच काही व्हिडिओ बघितले की मालवणी भाषा सहजरित्या कशी बोलता येईल. म्हणजे आम्ही जेव्हा समजून घेत होतो तरीसुद्धा ती सहज वाटत नव्हती, ती नाटकाला शोभेल अशी वाटत नव्हती. म्हणजे त्याच्यात आमचे ॲक्सेंट यायचे, आमचा टोन यायचा, पुणेरी टोन यायचा, कधी ह्याचा औरंगाबादचा टोन यायचा. सो त्याच्यावरती भरपूर काम केलं की एक्झॅक्टली मालवणी टोन कसा आणला पाहिजे किंवा कुठल्या शब्दांवरती कुठं जोर द्यायचा आहे, कुठली भावना दाखवताना कुठला शब्द कसा वापरायचा आहे याचाही भरपूर आम्ही अभ्यास केलेला आहे नाटक करताना. त्यामुळे आता एवढा ऑलमोस्ट 3 महिने झाले आम्ही प्रॅक्टिस करतो या नाटकाची. सो आता कुठे जाऊन आम्हाला ती भाषा अगदी सहज वाटते. आम्ही रेग्युलर भाषा असल्यासारखं ती बोलू शकतो. पण पहिल्या महिन्यामध्ये आमच्यासाठी सगळ्यांसाठीच खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यावरती भरपूर काम केलेलं आहे आणि त्यामुळे आता अगदी सहजरित्या भाषा बोलू शकतो.